नमस्कार मित्रांनो, आज सुरू करतोय आपण फेब्रुवारीचं सेकंड वीक. तर जास्त वेळ न दवडता पहिल्या न्यूजवर येऊया. पहिली न्यूज काय आहे? व्हॉट इज द नेम ऑफ न्यू डिजिटल प्लॅटफॉर्म इंट्रोड्यूस्ड बाय सेबी टू हेल्प इन्व्हेस्टर ट्रॅक अँड रिक्लेम इनएक्टिव्ह ऑर अनक्लेम म्युच्युअल फंड फोलिओज. आवाज. सेबीने कुठलं एक नवीन प्लॅटफॉर्म चालू केलेलं आहे, डिजिटल प्लॅटफॉर्म. कशासाठी? ट्रॅक करण्यासाठी रिक्लेम, इनएक्टिव्ह आणि अनक्लेम म्युच्युअल फंड जे पैसे जे आहेत, जे अकाउंट्स आहेत, हे फाइंड करण्यासाठी कुठलं प्लॅटफॉर्म काढलेले नवीन. त्याचं नाव आहे मित्रा. ठीक आहे. महत्वाचा प्रश्न आहे हा, तुम्ही एक लक्षात घ्यावा. ठीक आहे. खूप महत्वाचा प्रश्न असणार आहे हा, की मित्र नावाचं नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म कोणी काढलं, हा प्रश्न येऊ शकतो. तो आहे सेबीने. ठीक आहे. त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे आपल्याला माहितच आहे. या प्लॅटफॉर्मवर म्युच्युअल फंड, जे म्युच्युअल फंडचे इन्व्हेस्ट केलेले तुम्ही अकाउंट्स वगैरे राहणार आहेत, की जे लोक विसरलेले असतात, ते ट्रॅक करण्यासाठी सेबीने हा नवीन प्लॅटफॉर्म ओपन केलेला आहे. त्याचं नाव काय आहे? मित्रा. ठीक आहे. डेव्हलप कोणी केला? हा आरटीए. आरटीए म्हणजे काय? रजिस्टर अँड ट्रान्सफर एजंट्स या संस्थेनं हे डेव्हलप केलेलं आहे मित्रा प्लॅटफॉर्म. बर, सेबीची इस्टॅब्लिशमेंट कधी झाली होती? तर 12 एप्रिल 1992ला. ठीक आहे. चेअरमन कोण आहेत? तुहिनकांत पांडे. ठीक आहे. ज्यांनी रिप्लेस केलेलं आहे मागेच मधाबीपुरी बुचांना. ठीक आहे. ह्या सध्या स्टॅटिकच्या गोष्टी लक्षात ठेवा, कारण ह्या लेटेस्ट मधले आहेत. बरं, नंतर मधात आयस्पॉट. ठीक आहे. सेबीने आयस्पॉट सुद्धा पोर्टल लॉन्च केलं होतं. त्या आयस्पॉटचा फुल फॉर्म हा येऊ शकतो. काय आहे तो? इंटिग्रेटेड सेबी पोर्टल फॉर टेक्निकल ग्लिचेस. हे या पोर्टलचं नाव आहे, जे सेबीने लॉन्च केलं होतं. कशासाठी? फॉर रिपोर्टिंग टेक्निकल इश्यूज फेस बाय स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंजमध्ये जे काही टेक्निकल ग्लिचेस येतात त्याच्यासाठी आयस्पॉट नावाचं पोर्टल लॉन्च केलं होतं. आणि जे अनक्लेम किंवा इनएक्टिव्ह अकाउंट्स आहेत ते फाइंड करण्यासाठी मित्रा नावाचं पोर्टल लॉन्च केलं किंवा प्लॅटफॉर्म लॉन्च केलं. ठीक आहे. नेक्स्ट, which financial institution has allowed small finance bank to offer pre-sanction credit lines through UPI to enhance digital credit access. ठीक आहे. कोणत्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनने स्मॉल फायनान्स बँकला अलाउ केले क्रेडिट लाईन्स, म्हणजे लोन देण्यासाठी? कशा थ्रू? UPI थ्रू. तर कोण देणार आहे? ऑब्व्हियसली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच स्मॉल फायनान्स बँकला सांभाळते. तर त्याच्यामुळं RBIलाच फक्त हा अधिकार आहे की स्मॉल फायनान्स बँकला कुठले अधिकार द्यायचे आणि कुठले नाही. ठीक आहे. तर RBI याचा आन्सर आहे. द एक्सपान्शन इज सेट टू बेनिफिट मिलियन्स ऑफ कस्टमर्स इन रुरल अँड सेमी अर्बन एरियाज. सेमी अर्बन एरियाजच्या लोकांना, कारण की स्मॉल फायनान्स बँक सगळ्यात जास्त तिथे असतात. ठीक आहे. बरं, सप्टेंबर 2023ला काय झालं होतं? RBIने इंट्रोड्यूस केलं होतं अ की रिफॉर्म बाय अलाउविंग शेड्यूल कमर्शियल बँक्स टू लिंक प्री सँक्शन क्रेडिट लाईन्स टू UPI. आधी हे कमर्शियल बँकेला 2023 मध्ये दिलं होतं. ठीक आहे. स्मॉल फायनान्स बँक कधी इस्टॅब्लिश झालं होतं? 2015ला. टोटल स्मॉल फायनान्स बँक किती आहेत? तर 12 आहेत त्या. ठीक आहे. UPI कधी लॉन्च झालं होतं? 2016ला. UPI लॉन्च कोणी केलं होतं? NPCIने. ठीक आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो स्मॉल फायनान्स बँकेचा? तर तो असतो मिनिमम 200 करोड नेटवर्थ पाहिजे तुमची. ठीक आहे. आणि 75% लोन्स टू प्रायव्हेट सेक्टरला द्यावं लागतं स्मॉल फायनान्स बँकला. हे स्टॅटिक मधलं आहे एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन, जी एक्झामला विचारले जाऊ शकते. ठीक आहे. त्याचप्रमाणे मागे RBIने अप्रुव्हल दिलं होतं इजबजला टू ऑपरेट ॲज अ ऑनलाईन पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून. नंतर 60,000 करोडचे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज RBIने ओपन मार्केट ऑपरेशन्स थ्रू काढल्या होत्या. बरोबर आहे. नंतर RBIने बँक अकाउंट क्लोज केले होते 3 टाईपचे. कुठले कुठले? डॉर्मेंट अकाउंट, इनएक्टिव्ह अकाउंट्स, झिरो बॅलन्स अकाउंट. ठीक आहे. त्याच नंतर RBIने 5 मेंबरची कमिटी स्थापन केली होती. कशासाठी? स्मॉल फायनान्स बँक आणि युनिव्हर्सल बँक्सच्या लायसन्ससाठी. ठीक आहे. तर त्याचे हेड कोण आहेत त्या कमिटीचे? MK जैन. नंतर हेड ऑफ द मॉनिटरी पॉलिसी डिपार्टमेंट कोण झाले? आता M राजेश्वर राव. ठीक. ह्या गोष्टी खालच्या ज्या सोबत टाकलेल्या आहेत सध्याच्या, आणि ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये पण येतील, ह्या SBIच्या एक्झामसाठी खूप जास्त महत्त्वाचे ठरणार आहेत. ठीक आहे. तर ह्या गोष्टी खालच्या लक्षात ठेवा. चालेल. नेक्स्ट, हाऊ मच हॅज इंडिया पेड टू द युनायटेड नेशन रेग्युलर बजेट फॉर 2025? युनायटेड नेशनच्या बजेटला भारताने यावेळेस किती रुपये दिलेले आहेत? तर USD $37.64 मिलियन. $37.64 मिलियन दिलेले आहेत. आणि काय? सेक्युरिंग अ प्लेस इन द ऑनर रोल
ऑफ मेंबर स्टेट. काय असतं, युनायटेड नेशनला सगळ्या देशांना थोडेसे पैसे जमा करावे लागतात. त्याचे जेवढे मेंबर आहेत युनायटेड नेशनचे, त्या सगळ्यांना युनायटेड नेशनला डोनेशन द्यावं लागतं. तसं डोनेशन भारताने दिलेलं आहे $37.64 मिलियन. ठीक आहे. युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचे प्रेसिडेंट कोण आहेत? फिलिमॉन यांग. ठीक आहे. खूप वेळेस प्रश्न आलेला आहे युनायटेड नेशन जनरल असेंब्ली प्रेसिडेंट. मागच्या वेळेस पण जेव्हा चेंज झाले होते तेव्हा पण हा प्रश्न आला होता. सो यावेळेस पण येऊ शकतो, म्हणून मी तुम्हाला हा एक्स्ट्रा पॉईंट सांगितलेला आहे. आरबीआयने फॉर्म केलेली 9 मेंबरची वर्किंग ग्रुप कशासाठी? टू रिव्ह्यू ट्रेडिंग अँड सेटलमेंट टायमिंग. जो स्टॉक एक्सचेंजचा टायमिंग आहे ट्रेडिंगचा आणि सेटलमेंटचा, तो चेंज करायचा, काय ठेवायचा, त्यात बदल घडवायचे, त्याच्यासाठी एक 9 मेंबरची वर्किंग ग्रुप कमिटी स्थापन केलेली. त्याला हेड कोण करताय हा प्रश्न विचारला आहे. कोण करताय? राधाश्याम राठोड. ठीक आहे, जे आरबीआयचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे. आरबीआयने ही स्थापन केलेली आहे. इफ इम्प्लिमेंटेड द चेंजेस वुड अफेक्ट ट्रेडिंग अवर्स. ट्रेडिंग अवर्स जे तुमचे चेंजेस वगैरे होतील, याची डेडलाईन किती ही महत्वाचं आहे. डेडलाईन फॉर द फायनल रिपोर्ट इज 30 एप्रिल 2025 पर्यंत याची रिपोर्ट येऊन जाईल. नंतर याच्यावर सांगतील ते चेंजेस करायचे की नाही करायचे रिपोर्ट सबमिट झाल्यावर. ठीक आहे. विच अर्बन कोऑपरेटिव्ह बँक हॅज बीन अप्रूव्ड बाय आरबीआय फॉर अमलगमेशन विथ TGSB सहकारी बँक. TGSB सहकारी बँकेसोबत कुठल्या बँकेचं मर्जर झालेलं आहे? तर ते झालेले सिटीजन कोऑपरेटिव्ह बँक. ठीक आहे, जिचं हेडक्वार्टर आहे वास्को द गामा गोव्याला. ठीक आहे. त्याचबरोबर पुणे कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक जी आहे तिचं झालेलं आहे पिंपरी चिंचवड सहकारी बँकेसोबत. हा एवढा जास्त महत्त्वाचा प्रश्न नाही, पण हा प्रश्न मी याच्यासाठी टाकला, तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये कधी विचारला जाऊ शकतो. जर तुम्ही महाराष्ट्रातले पुण्याला गेलेत इंटरव्ह्यू वगैरे कधी, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळे. ठीक आहे. नंतर टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी जे तिने साईन केला MOU कोणासोबत? हाच प्रश्न आहे. कशासाठी पण? विच टू ऑफर लोन्स फॉर रेसिडेन्शियल रूफटॉप सोलर इन्स्टॉलेशन अंडर PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना. PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना साठी टाटा पॉवरने कोणासोबत MOU साईन केलेला आहे? तर बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदा त्याच्यासाठी लोन प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. तर आपण ऐकून घेऊया या कोलॅबरेशन काय होणार आहे. ह्या कोलॅबरेशननुसार याचं टार्गेट आहे 1 करोड घरांना, ठीक आहे, रूफटॉप सोलर पॅनल्सला बनवायचे. कधीपर्यंत? मार्च 2027 पर्यंत. ही जी स्कीम आहे याच्या अंडर 1 करोड हाऊस होल्डला सोलर रूफटॉप पॅनल्स द्यायचे. कधीपर्यंत? मार्च 2027 पर्यंत. ठीक आहे. कस्टमर कॅन अवेलेबल लोन्स अप टू ₹6 lakhs. 6 लाखापर्यंत कस्टमर्सला लोन पण मिळू शकतं ॲट इंटरेस्ट रेट ऑफ स्टार्टिंग 7 per annum. 7% लोन पण मिळून जाईल. ठीक आहे. फिक्स अँड फ्लोटिंग रेट ऑप्शन्स त्यासाठी अवेलेबल आहेत. ठीक आहे. PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना कंप्लीट 1 वर्ष झालेलं आहे कम्प्लिटेड, आणि इट इज इम्प्लिमेंटेड बाय कोणी इम्प्लिमेंट केली आहे? न्यू अँड रिन्युएबल एनर्जी या मिनिस्ट्रीने ही स्कीम लॉन्च केलेली आहे. Which insurance company has launched Horizon Care, a health insurance product designed exclusively for women? Horizon Care हे जे वुमनसाठी एक प्रोडक्ट बनवलेला आहे, तो कुठल्या कंपनीने बनवलेला आहे? कुठल्या बनवला आहे? बजाज एलियन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीने हा प्रोग्राम बनवलेला आहे. ठीक आहे. काय आहे याच्यातली खासियत? हा इंडियातला फर्स्ट हेल्थ इन्शुरन्स प्लॅन आहे की जो ऑफर करतो सगळ्या स्पेशलिस्ट, फक्त सिंगल पॉलिसी ती वुमनसाठी पण ही. ठीक आहे. प्रोटेक्शन कस्टमाइज टू युनिक रिक्वायरमेंट्स फॉर वुमन. ठीक आहे. भारतातली पहिली आहे. बजाज एलियन्स जनरल इन्शुरन्सने हेरिझन केअर हे प्रोडक्ट लॉन्च केलं आहे. हाऊ मच पेनल्टी हॅज RBI इम्पोज ऑन फेडरल बँक फॉर नॉट कम्प्लाइंग विथ RBI डायरेक्शन्स ऑन इंटरेस्ट रेट ऑफ डिपॉझिट? आता सर भरपूर पेनल्टी लावतोय RBI, नेहमी लावतं. ठीक आहे. हा महत्त्वाचा प्रश्न का टाकलाय? कारण की याच्या अगोदर सुद्धा फेडरल बँकेवर जेव्हा पेनल्टी लागली तेव्हा प्रश्न आला होता. ठीक आहे. त्याच्यामुळे हा टाकलेला आहे. किती टाकली होती? 27.30 लाख. असे काही काही खूप प्रश्न असतात जेव्हा बँक ऑफ महाराष्ट्राची स्टेक्स किंवा एखाद्या गव्हर्नमेंट बँकेने स्टेक्स कुठल्या दुसऱ्या एखाद्या याच्यात घेतली, तो एक प्रश्न महत्त्वाचा असतो. ठीक आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाची बँक असते RBI म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. याच्यावर प्रश्न खूप वेळेस येतो. ठीक आहे. तसाच SBIचा पण असतो, बरोबर. पण SBIच्या एक्झामला SBIवर प्रश्न जास्त येत नाहीत. SBI प्रश्न येतात खूप वेळेस RRBवर, नंतर बँक ज्या बाकीच्या 12 नॅशनलाइज बँक आहेत त्याच्यावर. ठीक आहे. बरं, 27.30 लाख दिलं होतं. त्याचबरोबर करूर वैश्य बँकेला पेनल्टी लागली ₹8.30 लाखाची फॉर नॉट कम्प्लाइंग विथ RBI डायरेक्शन्स ऑन द लोन सिस्टीम फॉर बँक क्रेडिट डिलिव्हरी. ठीक आहे. तर असा प्रश्न याच्यावर होऊ शकतो की इन फेब्रुवारी स्टार्टिंगला सर अकॉर्डिंग टू न्यूजपेपर इन फेब्रुवारी हा प्रश्न बनेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया.
व्हॉट इज द रेपो रेट आफ्टर द 6th बाय मंथली मॉनिटरी पॉलिसी कमिटी मीटिंग ऑफ आरबीआय इन फेब्रुवारी 2025. आरबीआयच्या 6व्या बाय मंथली मीटिंगमध्ये यावेळेस रेपो रेट चेंज झालेला आहे. तो झालेला आहे 6.25 6.50 वर तो चेंज झालेला आहे आता. ठीक आहे. ही फर्स्ट मीटिंग आहे कोणाची? संजय मल्होत्रा, जे की आरबीआयचे आता गव्हर्नर झाले आहेत. ठीक आहे. जे की आरबीआयचे गव्हर्नर झाले संजय मल्होत्रा, त्यांची फर्स्ट मीटिंग होती ॲज अ गव्हर्नर म्हणून. ठीक आहे. बरं, द मीटिंग वॉज अटेंडेड बाय कोण कोण जे मॉनिटरी पॉलिसीचे मेंबर होते, कोण कोण आहेत ते? नागेश कुमार, सुगता भट्टाचार्य, प्रोफेसर राम सिंग, राजीव रंजन, एम राजेश्वर राव, या लोकांनी 6 लोकांनी ही मीटिंग अटेंड केली होती. ठीक आहे. त्यात आणखी काय सांगितलं? जीडीपी प्रोजेक्शन किती झाले? 6.7%. हे प्रत्येक महिन्याचं करायचं नाही. जेव्हा आपला पेपर आहे त्याच्या एका महिन्याआधी जीडीपी ग्रोथ रेट आरबीआयने काय सांगितलेलं आहे तो बघायचा मंथली मॉनिटरी पॉलिसीचा, आणि तो लक्षात ठेवायचा. यावेळेस सांगितलेलं 25-26 साठी 6.7%. ठीक आहे. आरबीआयने अनाऊन्स केलेले प्लॅन्स टू इम्प्लिमेंट ॲडिशनल फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन AFA फॉर क्रॉस बॉर्डर कार्ड नॉट प्रेझेंट ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. नंतर आरबीआयने डिसाईड केले टू पोस्टपोन द इम्प्लिमेंटेशन ऑफ प्रोपोज लिक्विडिटी कव्हरेज रेशो नॉर्म्स आणि प्रोजेक्ट फायनान्सिंग गाईडलाईन्स बाय इयर विथ न्यू डेडलाईन किती त्याची? नो अर्लियर दॅन मार्च 31. म्हणजे आणखीची डेडलाईन नाही, पण 31 मार्च 2026च्या आधी तरी लिक्विडिटी कव्हरेज रेशो हा लॉन्च करायचा नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे. ठीक आहे. बरं, याच्यात रेपो रेट 6.25 आहे, रिव्हर्स रेपो रेट 3.35% आहे, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी म्हणजे SDF रेट 6% आहे, MSF रेट मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी हा 6.50 आहे, CRR 4% आहे, SLR 18% आहे, बँक रेट 6.50% आहे. एक प्रश्न 100% लिहून घ्या, याच्यावर SBI ज्युनियर असिस्टंट मेन्सला हा येणारच आहे. हे एवढे चार्टवर मोस्ट ऑफ द टाइम माझ्या माहितीनुसार तर 100% रेपो रेटच प्रश्न विचारते ते. ठीक आहे. हा एक प्रश्न लक्षात घ्या, रेपो रेट. नंतर विच इंडियन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन साइन अ $100 million क्रेडिट फॅसिलिटी गॅरंटी अग्रीमेंट विथ फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सी टू एनहान्स ग्रीन फायनान्स सोल्युशन फॉर MSMEs. तर कुठल्या इंडियन इन्स्टिट्यूशनने 100 मिलियन क्रेडिट फॅसिलिटी अग्रीमेंट साइन केले कोणासोबत? फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सी सोबत. तर ती आहे सिडबी, स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. सिडबीचे हेडक्वार्टर लक्षात ठेवा मित्रांनो, लखनौ, उत्तर प्रदेश, आणि तिचे चेअरमन आहेत मनोज मित्तल. ठीक आहे. हे मनोज मित्तल आहेत, हे चेअरमन आहेत सिडबीचे. सिडबीने 100 मिलियनची क्रेडिट फॅसिलिटी अग्रीमेंट दिली कोणाला? डेव्हलपमेंट एजन्सीला, फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सीला. Which Indian insurance company has approved the establishment of wholly owned subsidiary in the United Kingdom? महत्वाचा प्रश्न. कुठल्या इन्शुरन्स कंपनीने अप्रुव्हल दिलेलं आहे त्यांची UK मध्ये सबसिडी ओपन करण्यासाठी? तर ती आहे GIC, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, GIC री. द कंपनी विल सीक फायनल अप्रुव्हल फ्रॉम IRDAI कडनं अप्रुव्हल भेटलं की ते 100% जाणार आहेत तिकडं. हेडक्वार्टर GIC मुंबईला, चेअरमन आहेत रामास्वामी नारायण. नेक्स्ट, प्रधानमंत्री विरासत का संवर्धन स्कीम इज अ फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह ऑफ विच मिनिस्ट्री? प्रधानमंत्री विरासत का संवर्धन ही स्कीम जी ती कोणाच्या मिनिस्ट्रीची आहे? तर ती मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स. ठीक आहे. काय कव्हर्स 5 अस्टवाईल स्कीम्स. याच्यात 5 अस्टवाईल स्कीम येतात. कुठल्या कुठल्या? सिखोवर कमाव, नई मंजिल, नई रोशनी, हमारी धरोन व धरोहर आणि उस्ताद. ठीक आहे. याच्यात काय? फोकस ऑन अपलिफ्टमेंट ऑफ 6 नोटिफाईड मायनॉरिटीज कम्युनिटी. 6 मायनॉरिटीज कम्युनिटीवर याच्यात जास्त लक्षात ठेवलेलं आहे. कुठल्या स्कीम मध्ये? PM विकास. ठीक आहे. PM विकास स्कीम काय? प्रधानमंत्री विरासत का संवर्धन या स्कीम मध्ये. ठीक आहे. 6 नोटिफाईड मायनॉरिटी कम्युनिटीज याच्यावर फोकस केले आहे, त्याच्यावर हा प्रश्न बनू शकतो. ठीक आहे. कोण पण याच्यात? स्किल डेव्हलपमेंटसाठी मायनॉरिटी कम्युनिटीच्या, एंटरप्रेनरशिपसाठी आहे, लिडरशिप ऑफ मायनॉरिटी वुमनसाठी पण आहे, एज्युकेशन सपोर्ट फॉर स्कूल ड्रॉपआउटसाठी पण आहे ही स्कीम. ठीक आहे. सायक्लोन 2025 ही जॉईंट मिलिटरी एक्झरसाइज आहे इंडिया आणि कुठल्या कंट्रीमध्ये? तर ती आहे इंडिया आणि इजिप्तमध्ये. सायक्लोन 2025 3rd एडिशन होतं, राजस्थानमध्ये झालं, महाजन फील्ड फायरिंग रेंजवर. आणि डेझर्ट वॉरियर ही सुद्धा एक इजिप्त सोबतची आपली बायलॅटरल एक्झरसाइज आहे. ठीक आहे. जी की एअरफोर्समध्ये होते, एअरफोर्समध्ये म्हणजे एअरफोर्स सोबत होते. ठीक आहे. डेझर्ट वॉरियर आणि सायक्लोन 2025 या इजिप्त सोबतचे आहेत. Which Indian app became the world's second most downloaded mobile app in the food and drinks category in 2024? Data released by Sensor Tower. तर ते आहे Zepto. ठीक आहे.
झेप्टो वर्ल्ड सेकंड मोस्ट डाउनलोडेड ॲप झालेली मोबाईल ॲप. ठीक आहे. झोमॅटो ॲट नंबर 5 आहे आणि इट्स कॉम्पिटिटर स्विगी ॲट नंबर 9 आहे. ठीक आहे. बरं, नंतर तेवढं काही नाही येतात. शीन आणि तेमू हे फर्स्ट अँड सेकंड आहेत. शीन आणि तेमू जास्त डाउनलोड होणार आहे. ठीक आहे. वेव्स 2025 अ प्रीमियर प्लॅटफॉर्म फॉर डिस्कशन्स अँड इनोव्हेशन इन द मीडिया अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्री इज होस्ट इन विच सिटी. वेव्स 2025 हे कुठल्या सिटीमध्ये होस्ट झालं होतं, तर हे झालं होतं मुंबईला. ठीक आहे. इंडिया विल होस्ट द फर्स्ट वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट. म्हणजे वेव्सचा फुल फॉर्म काय आहे? वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट. ही ऑर्गनाइज कोण करते? मिनिस्ट्री ऑफ IT, इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग, IT सॉरी. ठीक आहे. व्हॉट इज द नेम ऑफ इंडियाज फर्स्ट इंडिजिनियस ऑटोमेटेड बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट प्लांट? लॉन्च केलेले एम्स दिल्लीला, त्याचं नाव आहे सर्जनम. ठीक आहे. ते कोण डेव्हलप केले? CSIR आणि NIST यांनी हे डेव्हलप केलेलं आहे. ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि मिनिस्ट्री ऑफ अर्थ यांनी लॉन्च केलेले. कोण होते? जितेंद्र सिंग यांनी हे लॉन्च केलं होतं. ठीक. व्हॉट इज इंडियाज रँक इन द करप्शन परसेप्शन्स इंडेक्स 2024 ॲज पर द ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल रिपोर्ट? तर इंडियाचा रँक आहे 96 आउट ऑफ 180 कंट्रीज. ठीक आहे. लक्षात घ्या, इंडियाचा रँक किती आहे करप्शन परसेप्शन इंडेक्स मध्ये? तो आहे 96, 180 कंट्रीज पैकी. डेन्मार्क टॉप केलेलं आहे. ठीक आहे. करप्शन नेशन मध्ये भारताचा रँक आहे 96 आणि डेन्मार्कने टॉप केलेलं आहे. ठीक आहे. व्हॉट इज द नेम ऑफ एशियाज फर्स्ट हायपर रिअलिस्टिक लाईफ साईज एनिमेट्रॉनिक एलिफंट? ठीक आहे. या एलिफंटचं नाव काय? एली. ठीक आहे. जो एशियाचा पहिला हायपर रिअलिस्टिक लाईफ साईज येतो. ठीक आहे. एली एशियाज फर्स्ट लाईफ साईज एनिमेटेड एलिफंट अनविल्ड इन बेंगळुरूला अनविल केला होता. याला आवाज दिलेला आहे कोणाचा? तर तो दिलेला आहे आपले ऍक्टर आणि एन्व्हायरमेंटली ऍक्टिव्हिस्ट दिया मिर्झा यांचा आवाज दिलेला आहे. लॉन्च कोणी केलेलं आहे? पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स इंडिया, पेटाने. ठीक आहे. पेटाचा फुल फॉर्म काय तो लक्षात घ्या. पीपल फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स. Which irrigation project has been won by National Tiger Conservation Authority for potential submerging vital tiger habitats in MP? ठीक आहे. कुठला इरिगेशन प्रोजेक्ट आहे जी की वॉन केलेला आहे नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटीने? ठीक आहे. तो कुठला आहे? तो मोरन गंजाल इरिगेशन प्रोजेक्ट. मोरन गंजाल इरिगेशन प्रोजेक्ट आहे तो. ठीक आहे. त्याचं एम काय? इट एम्स टू प्रोव्हाइड इरिगेशन फॅसिलिटीज टू 211 विलेजेस. बरोबर आहे. याच्यात जास्त महत्त्वाचं नाही, फक्त प्रोजेक्टचं नाव लक्षात ठेवा. आणि सातपुरा आणि मेळघाट हे टायगर रिझर्व्ह कुठले आहेत तर ते त्याच्यामध्ये येतो हा. तर हे MP मधले आहेत. नेक्स्ट. विच कंपनी रिसीव्ह द गोल्डन पिकॉक CSR अवॉर्ड 2024 ॲट 19th इंटरनॅशनल कॉन्फरन्स? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. गोल्डन पिकॉक अवॉर्डवर प्रश्न आलेला आहे ऑलरेडी आधी. तर तो यावेळेस कोणाला भेटला आहे? कोल इंडिया लिमिटेडला. ठीक आहे. जिचे चेअरमन आहेत श्री PM प्रसाद. हे PM प्रसाद तिचे चेअरमन होते. नेक्स्ट. Which city will host the third edition of AI Action Summit in 2025? ती कुठे होती? पॅरिस, फ्रान्सला. ते प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी जे त्यांनी को चेअर करणार आहेत AI ॲक्शन समिट. ठीक आहे. कोणासोबत? फ्रेंचचे प्रेसिडेंट इमॅन्युअल मॅक्रोन सोबत. नंतर या समिटचा फोकस काय? 5 मेजर थीम्स आहे त्याच्यासाठी. कुठल्या? इन्क्लुडिंग पब्लिक सर्व्हिस AI, फ्युचर ऑफ वर्क, इनोव्हेशन, कल्चर, ट्रस्ट इन AI अँड ग्लोबल गव्हर्नन्स ऑफ AI. ह्या 5 थीम आहेत या समिटच्या. ठीक आहे. इंडिया आणि 57 अदर साईन केलेलं आहे. म्हणजे पॅरिस जॉईंट स्टेटमेंट हे जॉईन करणारे कंट्रीज किती आहे? 58 टोटल. इंडिया आणि 57 अदर्स म्हणजे 58 टोटल लोकांनी पॅरिस जॉईंट स्टेटमेंट हे साईन केलेलं आहे. युनायटेड स्टेट आणि युनायटेड किंगडमने आणखी हे साईन केलेलं नाही हे पॅक्ट. ठीक आहे. नेक्स्ट. व्हॉट इज न्यू नेम ऑफ इंडियन आर्मीज ईस्टर्न हेडक्वार्टर? फॉर्ट विलियम. जे फॉर्ट विलियम आपलं ईस्टर्न हेडक्वार्टर होतं इंडियन आर्मीचं, तिचं नाव चेंज करण्यात आले. तिचं नाव झालेलं आता विजयदुर्ग. ठीक आहे. विजयदुर्ग पण म्हणू शकतो. आणि किचनर हाऊसचं नाव झालेलं आहे मानेक शॉ हाऊस. ठीक आहे. किचनर हाऊसचं नाव झालं मानेक शॉ. आणि साऊथ गेट जे होतं त्याचं नाव झालेलं आहे आता सेंट जॉर्ज गेट. सॉरी, पहिले सेंट जॉर्ज गेट होतं, आता त्याचं नाव झालं साऊथ गेट. ठीक आहे. हे रिनेम झालेलं आहे शिवाजी गेट.
ठीक आहे. याचं नाव काय झालं, जे साऊथ गेट होतं त्याचं नाव मागे सेंट जॉर्ज गेट पण होतं, त्याचं नाव झाले शिवाजी गेट. नंतर विच रिन्युएबल एनर्जी माइलस्टोन हॅज इंडिया रिसेंटली अचीव, कशासाठी, ॲज अनाउन्स बाय युनियन मिनिस्टर प्रल्हाद जोशी. ठीक आहे. रिन्युएबल एनर्जीमध्ये काय माइलस्टोन भारताने हासिल केलेला आहे, तर तो आहे 100 गिगावॉट इन्स्टॉल्ड सोलर एनर्जी कॅपॅसिटी. 100 गिगावॉट इन्स्टॉल सोलर एनर्जी कॅपॅसिटी झालेली आहे भारताकडे आता. ठीक आहे. दिस अचिव्हमेंट रिफ्लेक्ट्स इंडियाज कमिटमेंट टू अ क्लीनर ग्रीनर फ्युचर अँड मार्क्स अ मेजर स्टेप टुवर्ड्स रिअलायझिंग इट्स ambitious टार्गेट ऑफ 500 गिगावॉट ऑफ नॉन फोसाईल फ्युएल बेस्ड एनर्जी कॅपॅसिटी बाय 2030 सेट बाय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. ठीक आहे. 2030 पर्यंत आपल्याला किती करायचं आहे, 500 गिगावॉट करायचं, हे टार्गेट आहे आपलं, लक्षात घ्या. Which Indian government department signed an MOU with Korean Transport Institute from Republic of Korea to boost collaboration in logistics and infrastructure development. ठीक आहे. कोणी, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन अँड DPIIT, डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड. आणखी दुसरी MOU कोणते, मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्पॉवरमेंट साईन केलेला आहे विथ फाउंडेड. ठीक आहे. नॅशनल आर्चिव्ह ऑफ इंडिया आणि वुमन बेस्ड नॅशनल रेकॉर्ड्स आणि आर्चिव्ह ऑथॉरिटीनी पण साईन केलेला आहे MOU कशासाठी, एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम ऑफ कॉपरेशन फॉर द पिरियड ऑफ 2025 ते 28. 2025 ते 28 मध्ये कॉपरेशनसाठी वुमन आणि इंडियाने सुद्धा नॅशनल आर्चिव्ह मध्ये साईन केलेला आहे. वेअर वॉज द इंडियन नेव्ही चीफ्स कॉन्क्लेव्ह 2025 हेल्ड, कुठे झालेलं आहे ते, ॲट नौसेना भवन न्यू दिल्लीला. इंडियन नेव्ही चीफचं कॉन्क्लेव्ह झालं 2025 ते झाले नौसेना भवन न्यू दिल्लीला. ठीक आहे. द कॉन्क्लेव्ह गॅदर्स 8 फॉर्मर चीफ ऑफ नवल स्टाफ अलॉंग साइड द करंट चीफ ऑफ नवल स्टाफ दिनेश कुमार त्रिपाठी. कोण आहेत सध्याचे नवल स्टाफ चीफ, दिनेश कुमार त्रिपाठी आहेत. ठीक आहे. तिथे एक बुक पण लॉन्च झाले, तिचं नाव होतं लिगसी ऑफ लिडरशिप. ठीक आहे. लिगसी ऑफ लिडरशिप एवढं लक्षात ठेवा. नवल चिप्स थ्रू टाइम वॉज रिलीज ड्युरिंग द कॉन्क्लेव्ह. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स हॅज इंक ₹642.17 करोड कॉन्ट्रॅक्ट विथ भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स हा एक्स्ट्राचा पॉईंट आहे. ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने 642.17 करोडचा कॉन्ट्रॅक्ट केला कोणासोबत, बेल सोबत. Okay, next. For how many additional days has the procurement period of groundnuts been extended in Karnataka beyond the normal 90 days period? 90 दिवसाचा असतो, पण आता तो एक्स्ट्रा 90 दिवसाची झाली, तो 25 दिवस एक्स्ट्राची दिलेत. ठीक आहे. गुजरातमध्ये 6 दिवस दिले. ठीक आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक्सटेंडेड केली ही टाइम पिरियड ऑफ प्रोक्युरमेंट ऑफ सोयाबीन इन महाराष्ट्रात बाय 24 days. महाराष्ट्रात 24 दिवसांनी वाढवलेलं आहे, तेलंगणामध्ये 15 दिवसांनी वाढवलेलं आहे. ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेल्स कोणी, मिनिस्ट्री शिवराज सिंग चौहान, जे की एमपीचे मागे CM होते. वेअर वॉज द फर्स्ट एव्हर बिमस्टेक युथ समिट इनॉग्रेटेड बाय युनियन मिनिस्टर मनसुख मांडविया. बिमस्टेक युथ समिट इनॉग्रेट कुठे केली होती, मनसुख मांडविया यांनी, गांधीनगर गुजरातला. ठीक आहे. हा प्रश्न महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. बिमस्टेक युथ समिट 2025. ठीक आहे. ही ऑर्गनाइज कोणी केली होती, मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स, स्पोर्ट्स अँड मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स विथ कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यंग इंडियन्स ॲज द नॉलेज पार्टनर. या सगळ्यांनी मिळून ही, याच्यावर सगळ्यात महत्वाचं हेच आहे, बिमस्टेक युथ समिट इनॉग्रेट कुठे झाली होती, ती झाली गांधीनगर गुजरातला. ठीक आहे. वेअर वॉज 12th एडिशन ऑफ वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2025 हेल्ड, तर ती झालेली आहे दुबई UAE मध्ये. हिची थीम होती शेपिंग फ्युचर गव्हर्नमेंट्स. काय होती थीम, शेपिंग फ्युचर गव्हर्नमेंट. भारताकडनं भूपेंद्र यादव हे तिथे गेले होते रिप्रेझेंट करायला, आणि तिथं 3 इंडियन कॉम्प्युटर सायन्स स्टुडंट आहेत. कोण कोण, सागर तिओतिया, ठीक आहे, अभिनव मिश्रा आणि अनुष्का सिंग. या तिघांना महाराजा अग्रसेन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ते मेचचे न्यू दिल्लीचे यांनी सेक्युअर केलं ब्रोन्झ अवॉर्ड. कशामध्ये, ग्लोबल बेस्ट यंग गव्हर्नमेंट अवॉर्ड 2025 मध्ये. ठीक आहे. नंतर इंडियाने साईन केलेला MOU कोणत्या कंट्री सोबत, टू एनहान्स द क्वालिटी ॲश्युरन्स अँड ग्लोबल प्रमोशन ऑफ ट्रॅडिशनल मेडिसिन सिस्टीम. तर ते केला इंडोनेशिया सोबत. ठीक आहे. बरं, याच्यात तर काही जास्त नाही आहे, फक्त लक्षात घ्या की क्वालिटी ॲश्युरन्स आणि ग्लोबल प्रमोशन ऑफ ट्रॅडिशनल मेडिसिन सिस्टीमसाठी कोणासोबत MOU साईन केला इंडियाने, तर इंडोनेशिया सोबत केला. विच बेवरेज ब्रँड सरपास $1 billion इन अॅन्युअल सेल्स इन 2024. कुठल्या ब्रँडने 1 बिलियनपेक्षा जास्त सेल केलेला आहे मागच्या वर्षी, तर तो केलेला आहे माझा या ब्रँडने, जो की कोको कोलाचा ब्रँड आहे. ठीक आहे. धिस मार्क्स माझा ॲज कोको कोलाचा $3 billion ब्रँड. तो तर $3 billion ब्रँड झालेला आहे कोको कोलाचा. त्याच्या आधी थम्सअप आणि स्प्राईट हे 2 झाले होते, यांनी कव्हर केला होता 21 आणि 22 मध्ये रिस्पेक्टिव्हली.
2024 मध्ये तर माझं सुद्धा 1 बिलियनच्या पार गेलेला आहे. विच फॅमिली सिक्युअर द टॉप पोझिशन इन ब्लूमबर्ग एशियाज रिचेस्ट फॅमिली 2025 इंडेक्स? तर ती आहे अंबानी फॅमिली. ही जी टॉपची फॅमिली एशिया खंडातली असं म्हटलं तर हरकत नाही. ठीक आहे. बरं, चेरावॅनॉट फॅमिली जी थायलंडची ही सेकंड आहे, ज्यांची नेटवर्थ आहे 42.6 बिलियन. फॉलो बाय हारटोनो फॅमिली जी की इंडोनेशियाची आहे, ती आहे थर्ड प्लेसवर 42.2 बिलियन सोबत. ठीक आहे. हु हॅज बीन इलेक्टेड ॲज द 73rd प्रेसिडेंट ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया? ICAIचे 73वे प्रेसिडेंट कोण झाले आहेत? तर ते आहेत चरणज्योत सिंग नंदा. चरणज्योत सिंग नंदा. ठीक आहे. नेक्स्ट, according to Sporticos fourth annual list of 100 top highest paid athletes, who was the world's highest paid athlete in 2024? वर्ल्ड हायेस्ट पेड ॲथलीट कोण आहे? तर तो आहे क्रिस्टियानो रोनाल्डो, पोर्तुगीजचा. ठीक आहे. सेकंड कन्झिक्युटिव्ह इयर टॉपवर तोच आहे, ज्याची अर्निंग आहे USD 260 मिलियन. ठीक आहे. तर त्याच्यातले 215 मिलियन हे बाकीच काही एवढं महत्त्वाचं नाही आहे. ठीक आहे. नंतर कोणी सेकंड नंबरला स्टेफन करी, जो की अमेरिकेचा बास्केटबॉल प्लेयर आहे, ज्याची USD 153.8 मिलियन आहे टोटल इन्कम. नंतर टायसन फरी हा बॉक्सर आहे, त्याची आहे USD 147 मिलियन, ती जो थर्ड प्लेसवर आहे. नेक्स्ट, which mutual fund expanded its stake in Axis Bank Limited by 0.036%? SBI म्युच्युअल फंड. ठीक आहे. कुठल्या म्युच्युअल फंडने स्टेक एक्सेस केलेला आहे ॲक्सिस बँकेमध्ये 0.036% आहे, तो SBI म्युच्युअल फंड नाही. मी मग तुम्हाला स्टार्टिंगला बोललो होतो, तर हा एक प्रश्न तसा आहे महत्त्वाचा. ठीक आहे. अकॉर्डिंग टू द क्लायमेट रिस्क इंडेक्स रिपोर्ट, व्हॉट इज इंडियाज रँक अमॉंग टॉप 10 कंट्रीज मोस्ट अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स फ्रॉम 1993 to 2023? तर तो आहे 6. ठीक आहे. क्लायमेट रिस्क इंडेक्स रिपोर्टमध्ये इंडियाचा रँक किती आहे? 6वा. Which debut feature film won the Netpack Award at the International Film Festival Rotterdam? ठीक आहे. रॉटरडॅमला झालेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये कुठल्या फिल्मला डेब्यू फीचर फिल्म नेटपॅक अवॉर्ड मिळालेला आहे? तर तो आहे बॅड गर्ल या इंडियन फिल्मला भेटला आहे. डायरेक्टर कोणी? वर्षा भारत. आणि ऍक्टर आहे त्याच्यातली अंजली सिवर्मन. नंतर दिमुथ करुणारत्ने याने रिटायरमेंट घेतलेली इंटरनॅशनल क्रिकेटमधून, जो की श्रीलंकेच्या टीमचा कॅप्टन होता मागे. नंतर प्लेयर होता, कॅप्टन पण त्याने प्रतिनिधित्व केलेलं आहे श्रीलंकेचं. ठीक आहे. नंतर हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज इव्हेंट ब्रँड अँबॅसिडर फॉर द ICC चेअरमनशिप ट्रॉफी 2025? तर तो आहे शिखर धवन होता तिथे, शेन वॉटसन होता, टीम साऊथी होता, सरफराज अहमद होता, जो की भारताने जिंकलेला आहे ICC चॅम्पियनशिप ट्रॉफी 2025. नेक्स्ट, what rank did India secure in the United States Green Building Councils 2024 list of top 10 countries and regions for leadership in energy and environment design certification? थर्ड. तर 370 LEDs सर्टिफिकेट प्रोजेक्ट दिलेले आहेत, तर इंडिया थर्ड आहे, चायना टॉपला आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. व्हॉट इज द नेम ऑफ सेमीकंडक्टर चिप इंडिजिनियसली डिझाईन अँड डेव्हलप बाय इस्रोज इंटेरियर सिस्टम युनिट इन कोलॅबरेशन विथ IIT मद्रास फॉर स्पेस अप्लिकेशन्स? कोण आहे? आयरिस, इंडिजिनियस रिस्क व्ही कंट्रोलर फॉर स्पेस अप्लिकेशन. अशा प्रकारे आपले महत्त्वाचे 40 क्वेश्चन्स या वीकचे झालेले आहेत. ठीक आहे. हे सेमीकंडक्टर चिपचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, जिचं नाव आयरिस येतो, हा लक्षात घ्या. आलं लक्षात? तर थँक्यू सो मच. तुमचे ज्या काही कमेंट्स काही असतील डाऊट्स तर ते मला नक्की सांगा. चालेल. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.